करूया रताळ्याची टिक्की। उपवासासाठी उत्तम, करायला सोपी आणि हेल्दी। रताळ्याची सालं काढूया। रताळी आणि बटाटा सालं काढून घेतलेली आहेत। आता आपण ते किसून घेणार आहोत। यामध्ये अजिबात पाणी राहू द्यायचं नाही, नाहीतर पदार्थ पचपचित होईल। रेसिपी नीट फॉलो करा। साहित्य: किसून घेतलेलं रताळं आणि बटाटा, वरई पीठ, राजगिरा पीठ, लिंबू, जिरापूड, हिरवी मिरची, कोथिंबीर, दाण्याचं कूट। आता टिक्कीचं मिश्रण बनवूयात। हिरवी मिरची, कोथिंबीर, दाण्याचं कूट, जिरा पावडर, वरई पीठ, राजगिरा पीठ, मीठ मिक्स करूयात। मिक्स केल्यानंतर लिंबू पिळायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत। हाताला थोडंसं तेल लावून टिक्की बनवूया। टिक्की शेंगदाण्याच्या तेलात शॅलो फ्राय करू। वरतून साबुदाण्याचं पीठ लावायचं, म्हणजे कुरकुरीत होते। शॅलो फ्राय करताना गॅस मीडियमच ठेवायचा, म्हणजे त्या वरतून कुरकुरीत होतील। पलटायच्या आधी थोडंसं तेल घालूया। शॅलो फ्राय करताना झाकण ठेवायची आणि वाफ द्यायची गरज नसते। वाह, काय मस्त रंग आलाय। हे बघा कशी कुरकुरीत झाली आहे, है ना? आणि खोबऱ्याची उपासाची चटणी, आपला उपासाचा इनोव्हेटिव्ह पदार्थ।